पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या ब्रिज परिसरात प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेची रेल्वे पोलिसांनी तात्काळ मदत करून तिचे प्राण वाचवले। माहिती मिळताच पीएसआय आणि एसआय यांनी घटनास्थळी धाव घेतली। महिलेला ससून रुग्णालयात दाखल केलं आणि या महिलेचे प्राण वाचवले। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे विभागाकडून 21 जुलैपासून 24 तास विशेष एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे। यासाठी सुमारे 350 अतिरिक्त बस धावणार आहेत। गर्दीचं नियोजन करण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे 3 वर्षात 30% पिण्याचं पाणी गळतीमुळे वाया गेलेलं आहे। विकास कामादरम्यान जलवाहिनी फुटूनही संबंधित कंत्राटदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यामध्ये रात्रीच्या वेळी अनधिकृत हॉटेलवर बस थांबवणं महागात पडलंय। पुणे एसटी विभागाकडून 40 एसटी गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 80,000च्या वर दंड वसूल करण्यात आला आहे। पुण्यामध्ये एफडीएकडून मोठी कारवाई करत 10 हॉटेल, बेकरी आणि डेअरीचे परवाने निलंबित करण्यात आले। पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। तपासणीवेळी अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन, मानक कार्यपद्धतीचं पालन न केल्याचं निदर्शनास आल्यानं कारवाई करण्यात आली। नाशिक शहरातल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे। गुन्हे शोध पथकानं अवघ्या 12 तासांमध्ये लाखलगावमधून चोरीला गेलेली 39 लाखांचा हायवा ट्रक जप्त केला। या प्रकरणामध्ये 2 संशयितांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि गुन्ह्यातली कार सुद्धा जप्त केली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता सौर ऊर्जा निर्मितीमध्ये राज्यात आघाडीवर पोहोचलाय। घरगुती रूफटॉप सोलर योजनेमध्ये जिल्ह्यानं राज्यात 4था क्रमांक मिळवला। तब्बल 44,676 घरांवर सौर पॅनल्स बसवण्यात आले। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे जलसंकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे।